मी सौ राखी ओक, ॲडव्होकेट राहुल ओक यांची पत्नी. आजचा हा प्रोग्राम बद्दल मी इथे बोलायला आलेली आहे. अतिशय सुंदर अशी सुरेल मैफिल आज इथे जमली होती आणि याचं सगळं श्रेय श्रीयुत राजेंद्र पवार या सरांना मी देते सर्वप्रथम. याचं कारण म्हणजे त्यांनी ही एक शृंखला इथे आपल्या समोर सादर केली. विविध गीतांची शृंखला आपण बघितली आणि वेगवेगळे हिरे जसे शोधून आणावे तसे सरांनी वेगवेगळे हिरे शोधून आणले आणि हे हिरे शोधण्याचं काम मात्र आयऱ्या गायऱ्याचं नसतं, ते जवाहिराचंच असतं. त्याच्यामुळे आपण त्यांना जवाहिराची भूमिका देऊया. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी सादर केलेला आहे आणि आता आम्हाला अपेक्षा आहे ती पुढच्या 20 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाची. सर, तर तुम्हाला खरोखर धन्यवाद देते. आजची लाईव्ह बंदिश आम्ही जी बघितली अक्षरा मॅडमची, म्हणजे सुरुवातच इतकी सुंदर झाली कार्यक्रमाची, तर सांगता तर काय छानच होणार. तर मी पुनश्च तुमचे अभिनंदन करते आणि तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. आजच्या कार्यक्रमाची श्रीफळ वाढून जोरदार टाळ्या होऊ द्या. माणगाव मधील संगीत प्रेमी नंतर या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व सुंदर असे गाणारे गायक, मग ते डॉक्टर असू दे, वकील असू दे, शिक्षक असू दे, गृहिणी असू दे, या सर्वांनीच या गोड कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या सर्वांचं, तसंच या कार्यक्रमाला आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने उपस्थिती लावून दाद देत आहात. पहिला सुरमई श्याम अशा नावाने कार्यक्रम आपण सुरू केला होता आणि आज ये श्याम मस्तानी सर्व संगीत प्रेमींसाठी एक खुला मंच माणगावमध्ये उपलब्ध व्हावा या दृष्टीने, या हेतूने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी, आमची शुभेच्छा स्मरावी. आदरणीय डॉक्टर स्नेह राऊत मॅडमना आपणा सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डॉक्टर सुकेशिनी, हैप्पी बर्थडे टू यू. दिव्यता आणि सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो असे वाढदिवसानिमित्त मी आपणास शुभेच्छा देत आहे. 4 परीक्षा दिलेल्या आहेत. गंधर्व विद्यालय पुणे येथे सुगम संगीताच्या परीक्षा उत्कृष्टपणे पास झालेल्या आहेत. तर कृपया काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवत आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. विनयाची त्यांना प्रचंड आवड आहे. कॉलेज जीवनामध्ये सुप्रसिद्ध कलाकार मोहन जोशी यांच्या अकॅडमीमध्ये हे सर होते. गायक मित्रांना एकत्र करून कराओके गाण्यांचा कार्यक्रम करून त्यांनी गायनाचा छंद जोपासला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. त्यानंतर डॉक्टर श्रीकांत वैद्य एक निष्णात व सुप्रसिद्ध सिनियर आय स्पेशालिस्ट आहेत. जितके त्यांना मानवी डोळ्याचे सखोल ज्ञान आहे तितकीच संगीतातील सुरांची जाण आहे. स्वतःची गायनाची आवड जपत इतरांची आवड जपणारे. त्यानंतर डॉक्टर सचिन चव्हाण सर, जनरल सर्जन, चव्हाण हॉस्पिटल माणगाव. कराओके लाईव्ह सिंगिंग 2023 जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोस्ट इम्प्रेसिव्ह प्रेझेंटेशन या पुरस्काराने सन्मानित सरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. आणि डॉक्टर सीजन 2024 साठी झोनल कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर आहेत डॉक्टर चंद्रशेखर साकोलीकर, माणगाव मधील एक निष्णात एमडी गायनॅक, कन्सल्टंट, ओबेस्टेटिक अँड IVF, रोटरी आयडॉल पुणेचे फायनलिस्ट, व्हॉइस ऑफ रायगड, अलिबाग कराओके आयडल आणि लायन्स कराओके आयडल पनवेल. काय झालेलं आहे की इथले गायक कलाकार आहेत ॲडव्होकेट राहुल ओक,
माणगावमधील विधी क्षेत्रातील कौटुंबिक परंपरा अखंड राखत माणगाव न्यायालयात काम करणारे ॲडव्होकेट SS निकम स्कूल कमिटी मेंबर आणि गायनाची आवड आपल्या बिझी शेड्यूल मधून खास वेळ गायनासाठी राखून ठेवणारे. त्यानंतर पुढील आपले गायक कलाकार आहेत आदरणीय विलासजी अंबुर्ले सर. न्यू इंडिया इन्शुरन्स या जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये अधिकारी या पदावर आहेत. यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. ते स्वतः गाण्यांचे कार्यक्रम करतात आणि अगदी लहानपणापासून तरी खूप सारी गाणी गायलेली आहेत. यानंतर पुढे आहेत डॉक्टर नितीश सावंत. माणगाव मधील प्रथितयश डॉक्टर BHMS PGDMS शास्त्रीय संगीताच्या 3 एक्झाम सरांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि इंडियन आयडलचे ऑडिशन त्यांनी पास केलेली आहे. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये पण स्वागत करूयात सरांचं. त्यानंतर पुढील कलाकार आहेत गेल्या इव्हेंटमध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व अर्थात मंगेशजी सागवेकर सर. यांचं इंदापूरमध्ये ज्वेलर्सचं दुकान आहे. गायनाची प्रचंड आवड आहे आणि भजन तर ते उत्तम गातात. ते मी शब्दात नाही सांगू शकत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात सागवेकर सरांचं. पुढे आहेत रवींद्र अल्पे सर. बीटेक मेकॅनिकल इंजिनियर, मूळ गाव खोपोली रायगड, पण गेली 11 वर्ष नोकरीनिमित्त आपल्या माणगाव मध्ये वास्तव्य. पॉस्को कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर आहेत आणि सध्या सामगंध कला केंद्र येथे ते शास्त्रीय संगीत शिकत आहेत. सर आपलं पुनश्च एकदा स्वागत. यानंतर पुढील गायक कलाकार आहेत सुधांशू परांजपे. बॅचलर इन आर्ट्स, डिग्री इन ॲनिमेशन आर्ट, स्पेशलायझेशन इन ग्राफिकल डिझायनिंग असल्यामुळे त्यांचा स्वतःचा आकृती ग्राफिक्स अँड ग्रिफ्टिंग या नावाने व्यवसाय आहे. गायनाची आवड आहे आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर आज ते प्रथम गाणार आहेत. तेव्हा कृपया जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात.